केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची लासलगाव बाजार समितीस भेट। कांदा ह्या शेतीमालाचे उत्पादन, खर्च, बाजारभाव व शिल्लक साठा तसेच निर्यातीबाबत केंद्र शासनाचे धोरण आणि शेतकरी व्यापारी वर्गाच्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज के अवर, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग उपसंचालक फलोत्पादन सांख्यिकी पंकज कुमार, उपसंचालक ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग मनोज कुमार, उपसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय नाशिक जगदीश पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीस भेट दिली असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली। केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीस भेट देऊन बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या शेतकरी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समितीच्या सदस्य मंडळांकडून कांदा ह्या शेतमालाचे उत्पादनासाठी येत असलेला खर्च, त्यास मिळत असलेले बाजारभाव व साठवणूक तसेच कांदा निर्यातीसाठी निर्यातदारांना येत असलेल्या अडीअडचणी संदर्भात प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली। सदर प्रसंगी उपस्थित असलेल्या शेतकरी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समितीच्या सदस्य मंडळाने कांदा ह्या शेतीमालाचे झालेले उत्पादन, भविष्यातील होणारे उत्पादनासाठी येत असलेला खर्च, शिल्लक साठा, सध्या मिळत असलेले बाजारभाव, केंद्र शासनाने ठरविलेले निर्यातीचे दर, इतर देशांच्या तुलनेत भारतातून निर्यात होत असलेला कांदा व निर्यातीस येत असलेल्या अडीअडचणी सविस्तर माहिती दिली। केंद्र व राज्य शासनाने स्थानिक पातळीवर दरवर्षी कांदा पिकाची झालेली लागवड, झालेले उत्पादन व उत्पादनासाठी येत असलेला खर्च, मिळालेले दर इत्यादी बाबींची संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्याप्रमाणे निर्यात धोरण ठरवावे। यावेळी बाजार समितीच्या वतीने आलेल्या अधिकारी वर्गांसह नुकतीच लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांदा व्यापारी अफजल शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य जयदत्त होळकर, संदीप दरेकर, बाळासाहेब दराडे, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी प्रतिनिधी ओमप्रकाश राका, मनोज जैन, शेतकरी प्रतिनिधी गोकुळ पाटील आदी उपस्थित होते। कांदा नगरी न्यूज करिता आसिफ पठाण, लासलगाव।